वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाची आईने केली हत्या। चिकोडी तालुक्यातील घटना। स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाचा मुलीच्या आईनेच हत्या करून त्याचे तुकडे करून शेतमळ्यात फेकल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील उमराणी येथे नुकतीच घडली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 10 डिसेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील उमराणी गावच्या हद्दीत इटनाळ गावच्या सीमेवर उसाच्या शेतमळ्यात श्रीमंत इटनाळ या व्यक्तीचा डोक्यात व कमरेखाली हत्याराने वार करून खून झाल्याचे समोर आले होते। या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केल्यानंतर श्रीमंत यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने आपणच आपल्या पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे। पती श्रीमंत हा दारूच्या आहारी गेला होता। दारू पिऊन मारहाण करण्यासोबतच शारीरिक व मानसिक छळ करत होता। मला दुचाकी दे असे म्हणून वारंवार मारहाण करत छळ करत होता। या छळाला कंटाळून खून केल्याचे पत्नी सावित्रीने कबुली दिली आहे। चिकोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचलकरंजी माहेर असलेल्या सावित्रीचा 15 वर्षापूर्वी श्रीमंत यांच्यासोबत विवाह झाला होता, पण तो लग्न झाल्यापासून काही दिवसानंतर काम न करता दारूचे व्यसन करत होता। घरी काही देत नसे, यामुळे पत्नी सावित्री ही आपल्या माहेरीकडून मदत घेऊन व स्वतः कष्ट करून घर चालवत होती। या दाम्पत्याला मायवा, सृष्टी, सूरज व रोशनी असे 4 मुले आहेत। घरात 1 रुपये देखील देणार नाही, तुला काय करायचं आहे ते तू कर, मी काहीही पैसे देणार नाही असे सांगत होता। रोज मला दारू पिण्यासाठी पैसे दे असा तगादा लावत होता। दिनांक 8 डिसेंबर रोजी पती ऊस तोडण्यासाठी जाऊन रात्री घरी परत येऊन दारूच्या नशेत शिवीगाळ केला, तसेच दुचाकी मला द्यावी अशी मागणी करत मारहाण केली। त्यानंतर रात्री उशिरा मुलीच्या अंगावर गेला। यावेळी पत्नी सावित्री हिने शिवीगाळ देऊन त्या मुलीच्या तावडीतून सोडवून घेतले। पती दारूच्या नशेत उद्या आपल्याला जीव घेईल या भीतीने व वारंवार दुचाकीसाठी व पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून रात्री 2च्या दरम्यान झोपलेल्या पतीच्या डोक्यावर दगड घालून खून केला। त्यानंतर घरातील खुरप्याने व मटण कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हाताने तुकडे केले। त्यानंतर घरातील पाण्याच्या पिंपामध्ये ते तुकडे घालून शेजारच्या उसाच्या शेतात फेकून दिले। त्यानंतर खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार व साहित्य विहिरीत फेकून देण्यात आले असल्याचे पत्नी सावित्री हिने कबूल केले आहे। या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी पत्नी सावित्री हिला अटक केली असून या प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि